नमस्कार, मी शकील सय्यद साथी मानवतेचा यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज संपूर्ण महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रेरणास्थान आणि शौर्याचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। फलटण तालुक्यातील बिब्बी येथे शिवजयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। सध्या बिब्बी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आकर्षक सजावट करण्याचे काम जोरात सुरू असून स्थानिक युवक आणि शिवभक्तांकडून परिसर स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे। यामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर आणि उत्सवमय झाला आहे। याचबरोबर फलटण शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य दिव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवप्रेमी युवक सहभागी होणार असून भगवे झेंडे, घोषणाबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात वातावरण शिवमय होणार आहे। ही बाईक रॅली केवळ उत्सव नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम, न्यायनीती आणि लोककल्याणकारी विचार आजही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहेतच। त्यांच्या जयंतीनिमित्त अशा उपक्रमामुळे समाजात एकता, स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ होत आहे। निंबोरे येथे काल रात्री शिवजयंतीनिमित्त पोवाडा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते। यामुळे निंबोरे गावातील सर्व महिला, पुरुष, लहान मुलांसहित मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण एक आनंददायी आणि अभिमानास्पद बातमीकडे लक्ष देणार आहोत। हिंगणगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ किरणताई निलेश नलवडे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभापती निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे। ही निवड म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याची, लोकसंपर्काची आणि शिक्षण क्षेत्रातील बांधिलकीची पावती मानली जात आहे। सौ किरणताई नलवडे यांनी हिंगणगाव जिल्हा परिषद गटात काम करताना लोकहिताचे अनेक उपक्रम राबवले आहेत। शिक्षण, ग्रामीण विकास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेत सातारा जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सदस्यपदी त्यांची निवड झाल्याने सर्व ग्रामस्थांमधून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। या निवडीमुळे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला असून आपण पुढे पाहतोय की त्यांच्या पुढील कार्यासाठी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत। शिक्षण समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगल्या सुविधा, शाळांचा दर्जा उंचावणे आणि शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी सौ किरणताई नलवडे निश्चितच प्रभावी भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। सौ किरणताई नलवडे यांना या नव्या जबाबदारीबद्दल साथी मानवतेचा परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा। धरणवाडी प्रभाग रचना वाद पेटला, ग्रामस्थांमधून ऑफिसमधूनच रचना, ग्रामस्थांचा संताप, तात्काळ स्थगितीची मागणी। सातारा फलटण तालुक्यातील फरंदवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवरून मोठा वाद निर्माण झाला असून ग्रामस्थांनी प्रशासनावर थेट गंभीर आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक निवेदन सादर केले आहे। कोणतीही स्थळ पाणी न करता, ग्रामस्थांना विश्वासात न घेता आणि नियम ताब्यावर बसून केवळ ऑफिसमध्ये बसून प्रभाग रचना करण्यात आली आणि असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून सुद्धा उठवला जात आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे प्रभाग रचना करताना बॉम्बे विलेज पंचायत रूल्स 1966 मधील नियम 5.1 अंतर्गत आवश्यक असलेली भौगोलिक सलगता पूर्णपणे डावलण्यात आली। प्रत्यक्षात एकमेकांशी जोडलेले नसलेले वाडे वेगवेगळ्या प्रभागामध्ये टाकण्यात आल्यामुळे प्रशासकीय गोंधळ आणि नागरिकांना प्रचंड गैरसोय होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच बॉम्बे विलेज पंचायत ॲक्ट 1958 नुसार लोकसंख्येच्या अधिकृत निकषावर आधारित प्रभाग रचना करणे अपेक्षित असताना
येथे मनमानी पद्धतीने बदल करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ही रचना लोकसंख्येऐवजी राजकीय सोयीसाठी करण्यात आली आहे असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांकडून एकदाही प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आलेली नाही. केवळ कागदोपत्री माहितीवर आधारित निर्णय घेतल्यामुळे वास्तव परिस्थितीचा पूर्णपणे विपर्यास झालेला आहे. प्रभाग रचनेसोबत आवश्यक असलेला अधिकृत नकाशा सुद्धा जोडण्यात आलेला नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. नकाशाच नाही मग रचना कसली असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. याशिवाय ही संपूर्ण प्रक्रिया मनमानी, पक्षपाती आणि राजकीय हेतूने राबवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नागरिकांना कोणतीही माहिती न देता त्यांचे मत न विचारता घेतलेला हा निर्णय नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचा सरळ भंग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनात पुढे नमूद केल्याप्रमाणे नियमानुसार आवश्यक असलेली पडताळणी व सर्वेक्षण प्रक्रिया देखील पार पडलेली नाही. यामुळे संपूर्ण प्रभाग रचना संशयास्पद असून तिची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की तात्काळ या प्रभाग रचनेवर स्थगिती न दिल्यास आणि नव्याने नियमानुसार व प्रत्यक्ष पाहणी करून रचना न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल ही परंदवाडी या गावातून मागणी येत आहे. आता जिल्हा प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन प्रभाग रचना रद्द करणार का की ग्रामस्थांचा रोष अधिक तीव्र होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. आज आपण सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी घेऊन आलो आहोत. सातारा जिल्हा परिषदेमध्ये विविध महत्त्वाच्या समित्यांवर 3 कर्तबगार महिला सदस्यांची निवड झाल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. वैशालीताई कांबळे यांची सातारा जिल्हा परिषद समाज कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. समाजातील वंचित घटकांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात समाज कल्याण समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ निश्चितच सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. तसेच रुपालीताई लक्ष्मण सरगर यांची सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व अर्थ समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. समाज कल्याण आणि अर्थ समिती या दोन्ही जबाबदाऱ्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जिल्ह्याच्या आर्थिक नियोजनासोबतच सामाजिक विकासाच्या नियोजनामध्ये त्यांच्या नेतृत्वातून निश्चितच सकारात्मक बदल घडतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याचबरोबर ज्योती गौतम मोरे यांची सातारा जिल्हा परिषद अर्थ समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. अर्थ समिती ही जिल्हा परिषद विकास कामांचा कणा मानली जाते. निधीचे योग्य नियोजन आणि पारदर्शक अंमलबजावणी यातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे. या तिन्ही मान्यवर महिलांच्या निवडीमुळे सातारा जिल्ह्यातील महिला नेतृत्व अधिक सक्षम आणि प्रभावित असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. यांच्या पुढील कार्यकाळात जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अनेक लोकहिताचे निर्णय घेतले जातील अशी सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षा आहे. साथी मानवतेचा परिवाराच्या वतीने तिन्ही मान्यवरांना पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते सातारा जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती पदाधिकारी आणि सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा भव्य सत्कार सोहळा सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता गांधी मैदान येथे मोठ्या उत्साहात पार पाडणार आहे. या कार्यक्रमाबाबत माहिती देताना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की सातारा जिल्ह्यातील नव्याने निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी हा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असून आगामी काळात विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील
मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळे सातारा शहरातील गांधी मैदानावर उत्साहाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशी वातावरण निर्मिती होणार आहे. तरी सर्व शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांनी या भव्य सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. तर शिवसेनेच्या वतीने आपण पाहतो की खूप मोठा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. तर सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची हवामानाची सूचना आपल्या सर्वांच्या समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 3 तासात सातारा परिसरात हलक्या पावसाच्या सरी, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी सुमारे 30 ते 40 किलोमीटर 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी साथी मानवतेचा यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.